नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये काय सुरू केलेले आहे तर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस किंवा न्यूक्लियसचं आपण काय केलं, इंट्रोडक्शन पाहिलं. न्यूक्लियस ही आपली मेन ऑर्गॅनिली आहे. कशी आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड आहे, जिच्यात काय आहे तर आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आतमध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसलं, न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझममध्ये दोन महत्त्वाचे स्ट्रक्चर प्रेझेंट दिसले, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन फायबर. हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं. त्याचबरोबर न्यूक्लियसचा शेप हा सर्क्युलर असतो कॉमनली, पण त्यात आपण वेगवेगळे शेप बघितले. त्याचबरोबर ते न्यूक्लियसची प्लेस किंवा पोझिशन बघितली की न्यूक्लियस सेलच्या बेसला सापडतोय का, न्यूक्लियस सेंटरला सापडतोय का, न्यूक्लियस पेरिफेरीला सापडतोय का, न्यूक्लियस साईडला सापडतोय. हे आपण ते उदाहरणं देऊन या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित घेतलेले. तर आज आपण जे शिकणार आहोत ते काय आहे तर इन डिटेल स्ट्रक्चर शिकणार आहोत आपण न्यूक्लियसचं. मी या आधीच्या लेक्चरमध्ये न्यूक्लियसचं स्ट्रक्चरचं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. ज्यांनी लेक्चर पाहिलं नाही त्यांनी वंदना व्यवहारे या यूट्यूब चॅनेलला जाऊन ते लेक्चर पहा, तरच तुम्हाला हे लेक्चर तुम्हाला किंवा हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तर आज आपण काय घेणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. काय पाहणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. तर काय होतं रे न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये? ऑल ओव्हरऑल मी सांगितलं होतं की न्यूक्लियस हा कसा आहे आपला, डबल मेम्ब्रेन. कसा आहे, डबल मेम्ब्रेन. पण तो डबल मेम्ब्रेन कंटिन्युअस आहे का? नाही. मध्ये मध्ये ते काय झालेलं आहे, इंटरप्ट झालेले आहेत. म्हणजे काय तर मध्येच आपल्याला काय दिसतं की ते कंटिन्युअस नाहीत, मध्ये मध्ये काहीतरी एक छोटेसा पोर फॉर्मेशन झालेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर पोर्स असं म्हटलं जातं. आपला न्यूक्लिअर एनव्हलप कशाने बनलेला आहे, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन या दोन्हींनाही काय म्हणायचं एकत्र तर कॅरिओथिका असं म्हटलं तरी चालतं किंवा न्यूक्लिअर एनव्हलप म्हटलं तरी चालतं. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. तर जो आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तो कशाने बनलेला आहे, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर एनव्हलप किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणा. तर आपल्याला काय दिसतंय, न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनमध्ये दोन मेम्ब्रेन दिसले, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. कशामध्ये, न्यूक्लिअर एनव्हलप. न्यूक्लिअर एनव्हलपला दुसरं नाव काय म्हणायचं तर कॅरिओथिका. काय म्हणायचं, कॅरिओथिका असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर हे झालं न्यूक्लिअर. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कंटिन्युअस नाही आहे. मी आत्ताच म्हटलं की ते कंटिन्युअस नाही आहे, पण काय झालेलं आहे, दोन मेम्ब्रेन काय झालेले आहेत एका ठिकाणी फ्यूज होऊन काय तयार झालं आहे, एक होल तयार झाले. न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनवरती दिसते आपल्याला स्पेस प्रेझेंट दिसतोय किंवा एक छिद्र तयार झालेलं दिसतंय. ते काय आहे, न्यूक्लिअर पोर. मग ह्याला काय म्हणायचं आपण, न्यूक्लिअर पोर. हे झाले न्यूक्लिअर पोर्स. तर आपण बघूया आउटर मेम्ब्रेन हा काय असतो. तर आउटर मेम्ब्रेन हा आपल्याला कधी कधी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच दिसतो किंवा आउटर मेम्ब्रेनवरती आपल्याला काय दिसतात, रायबोझोम्स प्रेझेंट दिसतात. यापूर्वीही सांगितले रायबोझोम कुठं प्रेझेंट असतात, मेम्ब्रेन बाउंड रायबोझोम जे असतात ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. तर काही वेळा आउटर मेम्ब्रेन जो असतो आपला तो कोणाशी बाउंड असतो किंवा कशा रायबोझोम त्यावरती काय असतात, प्लेस झालेले असतात. त्याचबरोबर आउटर मेम्ब्रेन काय असतो, कोणाशी कनेक्टेड असतो बाहेरच्या साईडला तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्यांच्यापासूनच तयार झालेला असतो. काय झालेला असतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्यांच्यापासूनच तयार झालेला असतो. हे झालं आपलं न्यूक्लिअर एनव्हलपमधलं आउटर मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर. इनर मेम्ब्रेन कसा असतो तर इनर मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन सारखाच मेम्ब्रेन आहे. सगळे मेम्ब्रेन आपले कशाने बनलेले आहेत, लिपिड बायलेयरनीच बनलेले आहेत. त्याप्रमाणे स्ट्रक्चर मेम्ब्रेन कुठेही शब्द आला तरी त्यामध्ये कन्स्टिट्युएंट काय असणार आहे, त्यासाठी आपण व्यवस्थित प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित घेतलेले आहे की लिपिड बायलेयरने आपला काय बनलेला आहे
तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा कुठलेही सेल ऑर्गॅनिलीचे मेम्ब्रेन असतील किंवा सेलचे मेम्ब्रेन असतील हे प्लाझ्मा मेम्ब्रेननीच बनलेले आहेत. हे झालं आउटर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनमध्ये आपण जर पाहिलं तर इनर मेम्ब्रेन अटॅच दिसतो. इनर मेम्ब्रेन कोणाला अटॅच दिसतो तर आतल्या साईडला एक काय असतं, फायबर लाईक स्ट्रक्चर्स असतात. इनर मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला फायबर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतं. त्या फायबर लाईक स्ट्रक्चरला काय म्हणायचं, न्यूक्लियर लॅमिना. काय म्हणायचं, न्यूक्लियर लॅमिना. न्यूक्लियर लॅमिना काय आहे तर न्यूक्लियर लॅमिना हा प्रोटीनस फायबर्सनी बनलेलं एक जाळे किंवा नेट आहे. ते कुठं प्रेझेंट आहे तर न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतल्या मेम्ब्रेनना अटॅच असतं. त्याचं काम काय आहे न्यूक्लियर लॅमिनाचं तर त्या इनर मेम्ब्रेनला काय करणं, स्ट्रेंथ देणं आणि शेप देणं. त्याला काय करतं ते तर न्यूक्लियसचा शेप मेंटेन ठेवतं. का मेंटेन ठेवतंय तर सपोर्ट करते कोणाला, इनर मेम्ब्रेनला न्यूक्लियर लॅमिना हा कंटिन्युअसली सपोर्ट करत असतो. तर न्यूक्लियर पोर जे असतात ते फक्त दिसतायत पोर असे पोर असणार आहेत का, नाही. तर न्यूक्लियर पोअरमध्ये आपल्याला काय दिसतं तर न्यूक्लियर ते पोअर कॉम्प्लेक्स प्रेझेंट दिसतात. का पोअर कॉम्प्लेक्स तिथं प्रेझेंट असतात तर ठराविक गोष्टीच आतमध्ये जाव्या आणि ठराविक गोष्टीच बाहेर याव्यात याची काळजी न्यूक्लियर पोअरमध्ये घेतली जाते. तर न्यूक्लियर पोअरचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, न्यूक्लियर पोअरचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, जर समजून घ्यायचं आहे तर काय असणार आहे, हे न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहेत मी काढलेत. हा पार्ट तुम्हाला फक्त झूम करून दाखवतीये की कसा दिसणार आहे. तर हे झालं आपलं आउटर मेम्ब्रेन, हे झालं आपलं इनर मेम्ब्रेन. तर हा जो पोअर एवढा सिंपली दिसतोय तो तसा सिंपली प्रेझेंट नसतो. तर तिथं काय प्रेझेंट असतं, पोअर कॉम्प्लेक्स प्रेझेंट असतं. या प्रकारचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्यामध्ये की काय असतं, प्रोटीन्स प्रेझेंट असतात. ट्युब्यूल सारखे एक प्रोटीन्स प्रेझेंट असतात. तर ह्या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं किंवा ऑक्टोमेयर अरेंजमेंट असते त्या प्रोटीनची. कशी, ऑक्टोमेयर अरेंजमेंट असते कोणाची तर हे काय आहेत, प्रोटीन्स आहेत. प्रोटीनची अरेंजमेंट तशी केलेली असते आणि ह्यामधून काय जातं आपलं न्यूक्लियसमधलं, हा काय न्यूक्लिओप्लाझम आहे आपला आणि हा काय सायटोप्लाझम आहे. तर न्यूक्लियसमधलं मटेरियल ह्यामधून बाहेर जातं आणि बाहेरचं मटेरियल ह्यामधूनच आतमध्ये येतं. कुठल्या तर ह्या प्रोटीन्सच्या अरेंजमेंटमधूनच आतमध्ये घेतलं जातं. तर ह्या पूर्ण कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, पोअर कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पोअर कॉम्प्लेक्स. बरोबर. तर हे झालं पोअर कॉम्प्लेक्स, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, न्यूक्लियर लॅमिना. त्याचबरोबर तुम्हाला हे दोन मेम्ब्रेन आहे, ह्यामध्ये एक स्पेस दिसतीये, ह्यामध्ये एक स्पेस दिसतीये. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये एक स्पेस दिसतीये, तिला काय म्हणायचं, पेरी न्यूक्लियर स्पेस. काय म्हणायचं रे त्या स्पेसला तर आउटर आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये जी बिटवीन द आउटर अँड इनर मेम्ब्रेन space is present, this space is called as the perinuclear space. काय म्हणायचं, पेरिन्यूक्लियर स्पेस. तर ही पेरिन्यूक्लियर स्पेस आणि आउटर आणि इनर मेम्ब्रेनचं फंक्शन काय तर ते काय करतायत, न्यूक्लिओप्लाझमला सायटोप्लाझमला वेगळं करतायत. नाहीतर सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम आपला वेगळा राहिला असता का, नाही. मग काही आतमध्ये गेलं असतं काही, किंवा ते आपण वेगळे सांगू शकलो नसतो. दोन्हीला वेगळं करण्याचं काम कोण करतंय, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. त्याचबरोबर पेरिन्यूक्लियर स्पेस. तर ही न्यूक्लियर स्पेस किती साईजची असते तर 10 to 50 नॅनोमीटर एवढी साईज असते ह्या पेरिन्यूक्लियर स्पेसची. ह्या स्पेसची किंवा ह्या स्पेसचा डायमीटर किती असतो
तर 10 to 50 नॅनोमीटर एवढा असतो. हे झालं आपल्याला न्यूक्लियसच्या वरचं साईड बघितली, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं, न्यूक्लियर एन्व्हलप, त्यालाच काय म्हणायचं, कॅरिओथिका. कॅरिओथिकामध्ये आपल्याला 2 मेम्ब्रेन दिसतात, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये एक स्पेस दिसते, तिला काय म्हणायचं, पेरिन्यूक्लियर स्पेस, जी की किती डायमीटरची असू शकते किंवा साईजची असू शकते, तर 10 to 50 नॅनोमीटर. हे इनर आउटर आणि पेरिन्यूक्लियर स्पेस काय करतात, न्यूक्लिओप्लाझम जो आतमध्ये प्रेझेंट असणार आहे तो काय असणार आहे, न्यूक्लिओप्लाझम, आणि बाहेर प्रेझेंट असणार आहे सेलमधला तो काय असणार आहे, सायटोप्लाझम. ह्या दोन्हींना वेगळं करण्याचं काम तर ते करता येतच, त्याबरोबर न्यूक्लियसला शेप तर देता येतच, त्याचबरोबर न्यूक्लियसचं किंवा जेनेटिक मटेरियल सायटोप्लाझमपासून वेगळं ठेवण्याचं काम कोण करते, न्यूक्लियर मेम्ब्रेन करते. त्यानंतर आपण बघितलं की आउटर मेम्ब्रेन जे असतात ते नेहमी कोणावर, रायबोझोमवरती, त्यांच्यावरती रायबोझोम अटॅच असतात किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तिथूनच तयार झालेले असतात किंवा त्यातूनच बाहेर आपल्याला काही ठिकाणी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार झालेले दिसतात. नंतर आपण इनर मेम्ब्रेन पण आपला आतमध्ये कोणाला अटॅच दिसला, न्यूक्लियर लॅमिना. न्यूक्लियर लॅमिना काय आहे, तर प्रोटीननी बनलेलं फायब्रसचं एक नेटवर्क आहे, जे की कुठं प्रेझेंट आहे, इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये. हे झालं आपलं न्यूक्लियर एन्व्हलपच्या बाबतीतल्या किंवा संबंधितल्या ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण बघितलं की न्यूक्लियर मेम्ब्रेन हा आपला कंटिन्युअस नाही आहे, तर तो कसा प्रेझेंट आहे, तो कधी आधीमध्ये काय झालेला आहे, इंटरप्ट झालेला आहे, म्हणजे तुटल्यासारखा दिसतोय. तर ते तुटल्यासारखं न दिसता काय असतात, पोअर फॉर्मेशन झालेले असतात. ते न्यूक्लियर पोअरचं आपण इन डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघितलं तर काय दिसलं आपल्याला, की त्यांच्यात प्रोटीनची एक विशिष्ट ऑक्टोमियर अरेंजमेंट केलेली असते, ज्यामधूनच फक्त काय केलं जातं, तर आतमधल्या गोष्टी बाहेर आणि बाहेरच्या गोष्टी म्हणजे सायटोप्लाझममधून न्यूक्लिओप्लाझममधून सायटोप्लाझममध्ये काय पाठवलं जातं, RNA असेल, DNA असेल, प्रोटीन्स असतील, हे पाठवण्याचं, रायबोझोम असतील, हे पाठवण्याचं काम कुठून केलं जातं, ह्या न्यूक्लियर पोअरमधून केलं जातं. त्यानंतर आपण आतमध्ये येऊया न्यूक्लियसच्या. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक जेल लाईक किंवा कोलायडल सबस्टन्स दिसतो. कसा, जेल लाईक किंवा एक लिक्विड द्रव पदार्थ आपल्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये दिसणार आहे, त्याला काय म्हणायचं, मी आत्ताच सांगितलं, न्यूक्लिओप्लाझम. काय म्हणायचं, न्यूक्लिओप्लाझम. तर हा जो न्यूक्लिओप्लाझम असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहेत, प्रोटीन्स जास्त असणार आहेत, त्याचबरोबर काय असणार आहेत, एन्झाईम्स असणार आहेत, रायबोझोम असणार आहेत, म्हणजेच काय, न्यूक्लिओसाइड्स, न्यूक्लिओटाइड्स, हे RNA किंवा DNA साठी लागणारे काय असतात, मटेरियल असतं, ते कुठं प्रेझेंट असणार आहे, आपल्या न्यूक्लिओप्लाझममध्ये. न्यूक्लिओप्लाझममध्ये कोण कोण दिसेल तुम्हाला, न्यूक्लिक ॲसिड्स दिसतील. न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजे कोणते, तर न्यूक्लिओटाइड्स असतील, न्यूक्लिओसाइड्स असतील, हे काय तुमचे न्यूक्लिक ॲसिड्स असतील, किंवा प्रोटीन्स, रायबोझोम किंवा RNA हे कन्स्टिट्युएंट किंवा मिनरल्स असतील काही प्रमाणात किंवा साल्ट्स असतील, हे कुठं प्रेझेंट असतात, तर तुमच्या न्यूक्लिओप्लाझममध्ये. न्यूक्लिओप्लाझममध्ये आपल्याला 2 मेन स्ट्रक्चर पाहायला भेटतात. एक डार्क सर्क्युलर स्ट्रक्चर दिसतं, ज्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओलस. काय म्हणायचं, न्यूक्लिओलस. एक डार्क स्ट्रक्चर दिसतंय, कशाचं, तर न्यूक्लियसच्या आतमध्येच एक स्मॉल सर्क्युलर स्ट्रक्चर, स्पेरिकल बॉडी दिसतीये, जिला की कुठल्याही मेम्ब्रेननी बाउंड केलेलं नाही, पण ती तिथं अशी वेगळी आयडेंटिफाय होतीये, तिला काय म्हणायचं, न्यूक्लिओलस. तर आणि त्याचबरोबर एक दुसरं महत्त्वाचं स्ट्रक्चर आपल्याला न्यूक्लिओप्लाझममध्ये दिसतं, ते काय असतं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, त्याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटिन. काय म्हणतो, क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन मटेरियल किंवा फायबर, क्रोमॅटिन फायबर म्हणा किंवा क्रोमॅटिन मटेरियल. तर आपण पहिल्यांदा काय बघूया, न्यूक्लिओलस बघूया. न्यूक्लिओलस काय असणार आहे, न्यूक्लिओलस काय असणार आहे रे न्यूक्लिओलस, तर एक कुठल्याही मेम्ब्रेननी त्याला बाउंड केलेलं नाही, पण क्रोमॅटिन मटेरियल शेजारी एक डार्क
किंवा एक कंडेन्स्ड फॉर्ममधली एक बॉडी, सर्क्युलर स्फेरिकल बॉडी आपल्याला दिसते. तिला कुठल्याही मेम्ब्रेननी बाउंड केलेलं नाही, पण ती आपल्याला इझिली काय होती आहे, आयडेंटिफाय होती आहे. म्हणजे काय, क्रोमॅटिन नेटवर्कच्या शेजारी एक डार्क स्टेन झालेलं आपल्याला स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतंय, त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओलस. मग न्यूक्लिओलसमध्ये प्रेझेंट काय असतं किंवा काय काय प्रेझेंट दिसतं आपल्याला, न्यूक्लिओलस जर आपण बघितला काढून तर न्यूक्लिओलसमध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर त्यांचं कॉन्स्टिट्युएंट काय आहे, तर RNA. न्यूक्लिओलसमध्ये कोण प्रेझेंट असतं, RNA अँड रायबोझोमल प्रोटीन. रायबोझोमल प्रोटीन्स हे कोणामध्ये प्रेझेंट असतात आपल्या, तर न्यूक्लिओलसमध्ये प्रेझेंट असतात. मग न्यूक्लिओलसचं काम काय किंवा न्यूक्लिओलसला काय म्हटलं जातं, रायबोझोमच्या फॅक्टरी असं म्हटलं जातं. न्यूक्लिओलस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रायबोझोमल फॅक्टरी. तर का असं म्हटलं जातं, तर न्यूक्लिओलसचं कामच काय आहे, रायबोझोम फॉर्मेशन करणं. म्हणजे काय, तिथं काय केलं जातं, रायबोझोमला लागणारे RNA आणि रायबोझोमल प्रोटीन्स तयार करण्याचं काम कोण करतं, न्यूक्लिओलस. म्हणजे काय, न्यूक्लिओलसचं मेन फंक्शन आहे रायबोझोम्स तयार करणं. काय करणं, फॉर्मेशन ऑफ रायबोझोमल मटेरियल. रायबोझोमल मटेरियल तयार केलं जातं जेणेकरून काय तयार होतं आहे, RNA आणि रायबोझोमल प्रोटीन्स तयार केले जातात. ते नंतर तयार करून इथं जे तयार झालेले आहेत रायबोझोमल प्रोटीन्स आणि RNA ते कुठं पाठवले जातात, सायटोप्लाझममध्ये. आणि सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर ते काय असतात, स्मॉल युनिट आणि सब युनिट तयार केलेले असतात. ते स्मॉल आणि सब युनिट काय होतात, एकत्र येतात, एक असेंब्ली तयार करतात आणि त्याला आपण एकत्रित काय म्हणतो, रायबोझोम असं म्हणतो. म्हणजे काय, तर रायबोझोम तयार करण्यासाठी लागणारं सगळं मटेरियल कोण तयार करतंय, न्यूक्लिओलस तयार करतात. पण मग फक्त काय होतंय, तर मटेरियल तयार झालेलं न्यूक्लियसच्या बाहेर येत आहे आणि सायटोप्लाझममध्ये काय होते, त्याची एक असेंब्ली तयार होती, ते एकत्र येत आहेत आणि त्यांना आपण होल काय म्हणू शकतो, रायबोझोम असं म्हणू शकतो. हे झालं आपलं न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर. आपल्याला मेन दुसरं न्यूक्लिओप्लाझममध्ये एक महत्त्वाचं स्ट्रक्चर पाहायला भेटते, ते काय आहे आपलं, क्रोमॅटिन फायबर. काय आहे, क्रोमॅटिन फायबर किंवा त्यालाच काय म्हणायचं, क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन मटेरियल मग काय असतं, तर क्रोमॅटिन मटेरियल हे दुसरं तिसरं काही नसून DNA असतात. DNA आपला काय केला जातो, तर हिस्टोन प्रोटीन बरोबर काय केलेला असतो, गुंडाळून ठेवलेला असतो, त्याला काय म्हटलं जातं, क्रोमॅटिन मटेरियल. तर क्रोमॅटिन सांगायचं झालं तर काय, तर DNA इज असोसिएटेड विथ द प्रोटीन्स किंवा हिस्टोन प्रोटीन्स. इट इज ऑल्सो नोन ॲज द क्रोमॅटिन फायबर किंवा क्रोमॅटिन. तर हा क्रोमॅटिन फायबरच नंतर काय होतो, घट्ट किंवा त्याचे अरेंजमेंट काय केलं जाते, गुंडाळून ठेवला जातो किंवा घट्ट अजून त्याला गुंडाळला जातो आणि काय तयार होतं, क्रोमॅटिन फायबरपासूनच नंतर क्रोमोझोम तयार होतात. म्हणजे काय, तर क्रोमोझोमचा उलगडलेला पार्ट म्हणजे कोण असतो, आपला क्रोमॅटिन फायबर्स असतात. क्रोमॅटिन फायबरमध्ये कोण कोण प्रेझेंट असतं, DNA, हिस्टोन प्रोटीन्स. तर जो आपला DNA असतो ना, तो DNA काय केलेला, हा DNA जर सिंगल लाईनमध्ये मी काढला तर असा हा DNA काय केला जातो, हे हिस्टोन प्रोटीन्स असतील काही, त्यांच्या कडेने काय केला जातो, त्याला गुंडाळला जातो. हे झालं, तर हे हिस्टोन प्रोटीन आणि हा कोण, DNA. तर हा DNA हिस्टोनच्या कडेने गुंडाळला जातो. त्या गुंडाळलेल्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, क्रोमॅटिन फायबर म्हणायचं. तर आपल्याला ज्यावेळेस क्रोमॅटिन फायबर कधी दिसतात आपल्याला न्यूक्लियसमध्ये, सेल जेव्हा आपली इंटरफेजला असते, म्हणजे काय, तर डिव्हिजनसाठी प्रिपरेशन करत असते. पण सेल ज्यावेळेस डिवाइड होणार असते त्यावेळेस त्यांच्यामधलं क्रोमॅटिन फायबर हे कुठल्या फॉर्ममध्ये असतं, तर कंडेन्स्ड फॉर्ममध्ये. म्हणजेच काय, तर क्रोमॅटिन फायबर हे कुठल्या फॉर्ममध्ये असतं, क्रोमोझोम फॉर्ममध्ये असतं. कधी,
सेल डिव्हिजनच्या वेळेस, म्हणजेच कुठल्या फेज असतील, प्रोफेज असेल, ॲनाफेज असेल, टिलोफेज असेल, ह्या सगळ्या फेजमध्ये तुम्हाला क्रोमॅटिन मटेरियल हे काय दिसेल, कंडेन्स्ड फॉर्ममध्ये म्हणजेच क्रोमोझोम फॉर्ममध्ये दिसतं. पण आपण ज्यावेळेस इंटरफेजमधली सेल पाहतोय त्यावेळेस आपल्याला ते कुठल्या फॉर्ममध्ये दिसतं, तर क्रोमॅटिन. हे क्रोमॅटिनच नंतर जाऊन घट्ट अरेंज केले जातात असे आणि काय तयार करतात, क्रोमोझोम्स तयार करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रोमोझोमचं. तर क्रोमोझोमचं इन डिटेल स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला ह्या नंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स वगैरे या चॅप्टरमध्ये आपल्याला क्रोमोझोम आधी शिकायचं आहे. त्यावेळेस आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर इन डिटेलमध्ये शिकूया. आता फक्त आपण काय बघितलं तर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय दिसलं, न्यूक्लिअर एन्व्हलप किंवा त्यालाच काय म्हणलं, कॅरिओथिका. न्यूक्लिअर एन्व्हलपच्या आतमध्ये आपल्याला न्यूक्लिओप्लाझम पाहायला भेटला. न्यूक्लिओप्लाझममध्ये आपल्याला दोन स्ट्रक्चर पाहायला पाहिले तर एक डार्क स्टेन झालेला किंवा डार्क कंडेन्स्ड सर्क्युलर स्फेरिकल बॉडी दिसली, तिला आपण काय म्हणलं, न्यूक्लिओलस. आणि दुसरे काय थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट दिसलं, त्याला आपण काय म्हणलं, क्रोमॅटिन. तर हे सगळे काय झालं आपलं न्यूक्लियसचं इन डिटेल स्ट्रक्चर. न्यूक्लियसचं फंक्शन सांगायचं झालं तर न्यूक्लियसमध्ये सगळं एंटायर जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. म्हणजे काय आपण म्हणतो की सगळं जेनेटिक मटेरियल असेल हे प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे जेनेटिक इन्फॉर्मेशन तिथं असल्यामुळे ते कशात मदत करणार आहेत, हेरिडिटी आणि व्हॅरिएशन. म्हणजेच काय, जेनेटिक आपण काय म्हणतो, कुठल्याही माणसामध्ये काहीतरी जेनेटिक आलेले किंवा जेनेटिकली तो काय आहे, सेम दिसतोय किंवा जेनेटिकली तो डिफरंट दिसतोय, ते कशामुळं होतं आहे, तर आपल्या ह्या न्यूक्लियसमुळं होतं आहे. न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या क्रोमॅटिनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या DNA मुळे घडून येते. तर ते न्यूक्लियसचं फंक्शन काय, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. त्याचबरोबर न्यूक्लियस हा काय आहे, मेन कंपोनंट किंवा मेन सेल ऑर्गॅनिली आहे, मास्टर ऑर्गॅनिली आहे. त्यामुळे ती काय करते, सगळ्या सेलच्या बॉडी फंक्शनवरती काय करत असते, तर कंट्रोल ठेवत असते. त्याचबरोबर न्यूक्लियसचं तिसरं महत्त्वाचं फंक्शन सांगायचं झालं तर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय होतं तर DNA माहिती, जी DNA कुठं प्रेझेंट आहे, आपला न्यूक्लियसमध्ये. DNA माहिती mRNAमध्ये घेतली जाते आणि mRNA पासून आपण काय करतो, प्रोटीन्स तयार करतो रायबोझोमच्या आणि tRNAच्या मदतीने किंवा mRNAच्या मदतीने. ह्या सगळ्यांच्या मदतीने आपण काय करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो. हे झाले आपल्या न्यूक्लियसचे फंक्शन. तर आपण या पुढच्या लेक्चरमध्ये या पुढची एक मायक्रोट्युब्यूल किंवा सायटोस्केलेटन एक प्रेझेंट असतं आपल्या सायटोप्लाझममध्ये, त्याचं इन डिटेलमध्ये आपण अभ्यास करूया. तर हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.